का संगनायक मैदानातून बाहेर. जनार्दनजी पाटील आणि अभिजय दुर्गे या तिन्ही व्यक्तिमत्वांना विनंती आहे की आपण याबा व्यासपीठावरती आपले या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. शिरोळ गावाचे सर्व ग्रामस्थ वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक आपण आला असाल तर या व्यासपीठावरती शिरोळ गावाच्या मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा सरपंच चषकाचं क्रीडांगण तुम्ही इथे पाहता. विकेट क्रमांक 4 चौथा धक्का बॅटिंग करत असताना अंश 11 केरे टीमला लागला. संगनायक सरसेनापती साजिश माली मैदानातून बाहेर झाला. फलकावरती दाबा पहिल्या संघ 26 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना सध्या अंश 11 केरने. नवीन फलंदाज आशिष माली इन अक्षमध्ये गोलंदाज तयार. सुधीर पाटील हा गोलंदाज तुम्ही पाहता. प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक शॉट फाईन मध्ये पकडला जेल संपलाय. फलंदाज आशिष मालीचा खेळ जिथे 5वा धक्का बॅटिंग करत असताना अंश 11 केरने टीमला. खरं तर एबन सरपंच दीपकभाई बोंडे यांच्या नावाने स्पर्धेचं आयोजन आणि 16 तारखेला त्यांचा खरं तर वाढदिवस देखील आणि जोशानं या स्पर्धेचा आपण एंड देखील पाहाल. सलग आपण पाहिलं 2 धक्के लागलेत. 5वा धक्का टोटल बॅटिंग करत असताना अंश 11 केरने टीमला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाहायला मिळेल. इनॅट नंबर 7 कल्पेश गोंदली हा इन झाला. विकेट भरपूर गमावल्या सध्या अंश 11 केरने टीमला. थोडासा बॅकफूट वरती आला. सुधीर पाटीलचा षटक कमालीचा राहिलाय. टर्लिंग पॉईंट षटक राहिलंय खरं तर सायरा 11 गाबदेवी बुरदुल टीमसाठी. अवघ्या धाब्यावरती आपण पूर्णपणे अंकुश लावला. ब्रेक लावून ठेवलाय. अवघ्या फक्त एकच धाव खर्च करत असताना 2 धक्के सुधीर पाटीलने दिला. हो प्रहार केला चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत पकडला जेल. विकेट हॅट्रिक संपादन करतोय गोलंदाज सुधीर पाटील या स्पर्धेमध्ये आणि इथे लागतो 6वा धक्का बॅटिंग करत असताना अंश 11 केरने टीमला.